सुधाकर बडगुसर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। बडगुसर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे, तर एसीबी कडून बडगुसर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पदाचा गैरवापर करत पालिकेचा ठेका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असताना दुसरीकडे एसीबी कडून सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे बडगुसर यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसून येत आहेत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, ठाकरे गटाचे नेते नाशिकमधील महत्त्वाचे एक नेते मानले जातात आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता। विधिमंडळामध्ये हा व्हिडिओ राणेंनी दाखवलेला होता आणि त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असतानाच आता एसीबी कडून सुद्धा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे बडगुसर यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत। मला काही नोटीस नाही, कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न वाटते। आज गुन्हा दाखल देखील झालेला आहे, 2-3 दिवसापासून तुमची चौकशी होते, आज तोच प्रयत्न चाललेला आहे। चला आता पुढचं काय तुमची भूमिका आहे? बघूया ना, आता मला तर तुम्ही आता तुमच्याकडनं घडलं की तिथे गुन्हा दाखल झाला, बघू आता काय सल्ला घेणार आहे 100% घेऊन आता कायदेशीर सल्ला। काय प्रकरण मला माहित नाही, अजून बघतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे नाशिकवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? बडगुसर यांच्यावर आधी गंभीर असे आरोप झाले होते आणि त्यानंतर आता एसीबी कडून गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरा, खरं तर सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते। ते प्रकरण जरी सलीम कुत्ताशी संबंधित असलं तरी आता दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। एसीबीने ही तक्रार दाखल केलेली आहे। खरं तर 2016 मध्ये सुधाकर बडगुजर हे महानगरपालिकेमध्ये असल्याने त्यांनी एका विशिष्ट कंपनीला ठेका दिलेला होता आणि या ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची जी तक्रार आहे ती एसीबीने सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे एकूणच आता सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे सलीम कुत्ता प्रकरण जरी चालू असलं तरी दुसरीकडे आता मात्र पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या आगामी काळामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।